प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये. सर्व यंत्रणांनी मनुष्यबळ लावून ही बांधकामे पूर्णपणे तोडण्यात यावी असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले. अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामेत, त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे. ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तत्काळ तोडून टाकावीत असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला, अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झालं पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील. मात्र या कामात कोणतीही हयगय होऊ नये असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आपण कसूर करीत आहोत असे चित्र निर्माण होणे आपल्याला भूषणावह नाही. आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचं पालन आपल्याला करावेच लागेल. न्यायालयाने त्या संदर्भात दिलेल्या आदेशांचं विनाविलंब पालन केले जावे, त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. अनधिकृत बांधकामांची बीट डायरीत नोंद झाली की सहाय्यक आयुक्तांनी तेथे स्थळ पाहणी केलीच पाहिजे. तसेच तोडकाम करताना स्वतः उपस्थित राहिलं पाहिजे. अनधिकृत बांधकामात टप्प्याटप्प्याने वास्तव्य सुरू झाले की त्याचे निष्कासन आणखीन अवघड होते असंही आयुक्त म्हणाले. या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या पदावर काम करायचं असेल तर सर्व दबाव दूर सारून काम करावं लागेल. अनधिकृत बांधकामांविषयी न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली असून कामाच्या पद्धतीवरतीही टिप्पणी केली आहे. सबब सांगण्याच्या प्रकारावरही न्यायालयानं आक्षेप घेतला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.